मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुन्हा एकदा सोन्याच्या तस्करीच्या विळख्यात सापडलंय। मात्र महसूल गुप्तचर संचालनालयानं म्हणजेच DRIनं एक मोठी आणि धाडसी कारवाई केली आहे आणि आंतरराष्ट्रीय सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केलाय। नैरोबीहून आलेल्या एका टोळीकडून तब्बल 37 कोटी 74 लाख रुपयांचं सोनं जप्त करण्यात आले। या कारवाईत एकाच वेळी 26 तस्करांना अटक करण्यात आली। विमानतळावर झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जाते। नेमकं हे ऑपरेशन कसं पार पडलं पाहूया सविस्तरपणे। मुंबई विमानतळावर 8 एप्रिल रोजी DRIला एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की नैरोबीहून महिला वाहकांचा एक मोठा गट सोनं घेऊन येणार आहे आणि या माहितीनुसार अधिकाऱ्यांनी विमानतळावर सापळा रचला। सकाळी 11च्या सुमारास जेव्हा हा गट ग्रीन चॅनल ओलांडण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा अधिकाऱ्यांची नजर पडताच तस्करांची भंबेरी उडाली। तपासणी दरम्यान काही प्रवाशांनी त्यांच्या बुटांमध्ये सोन्याच्या लगडी लपवल्याचं उघड झालं। विशेष म्हणजे पकडले जाण्याच्या भीतीनं काही तस्करांनी आपल्या जवळील सोन्याची पाकिटं सामानाच्या पट्ट्याजवळ फेकून दिली। काळ्या टेपमध्ये गुंडाळलेली ही पाकिटं जप्त केली असता त्यात वितळलेलं सोनं सापडलं। सोन्याची एकूण किंमत किती होती तर या धडक कारवाईत जप्त केलेल्या सोन्याचं एकूण मूल्य 37 कोटी 74 लाख रुपये इतकं होतं। जप्त करण्यात आलेल्या सोन्याचं एकूण वजन 29 किलो 370 ग्रॅम इतकं आहे आणि यामध्ये 25 किलो 100 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या लगडी, 4 किलो 270 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। अटक करण्यात आलेले आरोपी कोण होते तर या प्रकरणात आतापर्यंत एकूण 26 जणांना बेड्या ठोकण्यात आल्यात आणि यामध्ये एका अशा प्रवाशाचाही समावेश आहे जो बनावट पासपोर्ट वापरून प्रवास करत होता। न्यायालयीन कारवाई काय तर सर्व 26 आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश दिलेत। या मोठ्या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय सोने तस्करी करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणलेत। हे सोन्याचं जाळं नेमकं कुठपर्यंत पसरलं आहे आणि यामागचा मास्टरमाइंड कोण आहे याचा शोध आता DRI घेते। मुंबई विमानतळावरील या सतर्कतेमुळे 37 कोटींचं सोनं आता सरकारी तिजोरीत जमा झालंय। या बातमीसह सध्या आपण इथेच थांबूया, पण ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत नवा विचार।